बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। आणि सर्वांना विनंती आहे स्टेजच्या पाठीमागे उभे राहिलेले सगळे बांधव आहेत खुर्च्या समोर आहेत आपल्याला बघण्यासाठी। 26 तारखेला होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इंडिया आघाडीचे आमचे सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या पंजाब चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं या आग्रहाची विनंती करायला मी आपल्या देगलूर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कमल किशोर कदम साहेब, आदरणीय भोसीकर साहेब, आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब, माननीय आमदार मोहन अंबाडीजी, आमचे स्नेही आणि माजी खासदार सुभाषराव वानखेडे, आमचे दुसरे प्राध्यापक मनोहर धोंडेजी, सुरेंद्र बडोलकरजी, आदरणीय माधवराव पाटील शेगावकरजी ज्यांनी इथं भाषण करून दिले ते आमचे स्नेही प्राध्यापक यशपाल भिंगेजी, जाकीर शेखजी, आदरणीय डॉक्टर श्रावण रेपणवारजी, मंच फार मोठा असल्यामुळे मी आदरणीय मंच उपस्थित माझ्या माता बहिणी, आमचे वडीलधारी मंडळी, योग मित्र आणि बालगोपाल आणि पत्रकार बंधू, सभेला फार वेळ झालेला आहे। मला माहित आहे की आपण दुपारी 2 वाजता इथं आलात आणि आता 6:30-7 वाजता आहे आणि एवढी लांब ही सभा आणि आपलं सगळ्यांचं मार्गदर्शन। पण ही निवडणूक जसं अनेकांनी सांगितलं की कावळे गेले मावळे राहिले, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्येही सुद्धा अनेक कावळे होते जे इंग्रजाला मदत करत होते, इंग्रजाच्या दहशतीमध्ये होते आणि इंग्रजाच्या दहशतीमधून आपल्या देशाशी बेईमानी करण्याचं काम त्या काळात चाललेलं होतं। आजही तोच काळ, इतिहासाची पुनरावृत्ती होते। आज आपला देश, आपल्या देशाचं संविधान, आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आहे आणि अशा या व्यवस्थेमध्ये काही कावळे पळून गेले आणि म्हणून त्या कावळ्याची चर्चा करण्यापेक्षा देशाच्या संविधानाने लोकशाही वाचवण्याची चर्चा या ठिकाणी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी मांडतोय। आज आमचे नेते राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं कन्याकुमारी ते काश्मीर आणि त्याची आपल्या महाराष्ट्राची सुरुवातच देगलूर मधून झाली होती, त्यावेळेस मी पाहिलं की आमच्या देगलूर मध्ये या गावातील आणि या परिसरातील मोठ्या संख्येने लोक रात्री राहुलजींच्या स्वागतासाठी एकत्रित आले होते। इथून गुरुद्वारापर्यंत रात्री 12 वाजतापर्यंत पहिलं त्यावेळेस चाललेलं होतं आणि सगळ्यांचा ध्यास आज एवढ्या उन्हामध्ये इतक्या वेळेस माझ्या माता बहिणी यांची संख्या जास्त आहे, एवढ्या वेळ या ठिकाणी बसली म्हणजे जिथं महिलांचं कोल ज्या बाजूने असतो त्या पक्षाचा विजय हा निश्चित होतो आणि हे मी आज या ठिकाणी पाहतोय। मी सकाळी भोकरमध्ये होतो, भोकरमध्येही महिलांची संख्या जास्त होती। म्हणजे आज आपण पाहतोय की जे काही पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने 10 वर्षात केलं, जे काही भ्रष्टाचारी लोक जमा करून भ्रष्टाचाराचा सरदार नरेंद्र मोदी झाला आणि म्हणून अशा या तानाशा भ्रष्टाचारी व्यवस्थेला, कारण की जेव्हा जेव्हा अशी तानाशा व्यवस्था निर्माण होते त्यावेळेस दुर्गेचं रूप तयार होते आणि दुर्गेच्या रूपानं आपण पाहतोय की कोणाला मारते, यांना राक्षस नाही म्हणणार, नाही तर मीडिया उलटच आपला त्याचा अर्थ लावतो।
पण मी आपल्याला सांगतो की दुर्गेचं रूप त्याच वेळेस होते की ज्या वेळेस अत्याचाराची सीमा ओलांडली जाते आणि त्यावेळेस दुर्गेचं स्वरूप साकार करून त्याचा नाईटनाट करण्याचं काम केलं जाते असं चित्र आपण सातत्यानं पाहतोय. आणि म्हणून अशा या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा सरदार नरेंद्र मोदी काल आपल्या नांदेडमध्ये आले आणि नांदेडमध्ये आले तर लोकच नाही, 1.5 तास पोलीस मला सांगत होते की 1.5 तास तर विमानतळावर बसले राहिले आणि तिथं आले तर तिथं लोक नाही. अशी परिस्थिती नरेंद्र मोदींची जेव्हा झाली तर समजून जा की जे काही उमेदवार उभे आहेत ते उमेदवार कोणाच्या नावाने मत मागतात? भाजपचे, नरेंद्र मोदीच्या नावावर. आता नरेंद्र मोदीच्या सभेला लोक यायला तयार नाही तर उमेदवार काही घेऊ शकत नाही. उमेदवार बीजेपीचा हारलेला आहे, त्याला फार काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या व्यवस्थेमध्ये आमची लढाई जी आहे ती लढाई जनतेच्या अधिकाराची आहे. राहुल गांधींनी या देशातल्या कन्याकुमारी ते काश्मीर असेल, मणिपूर ते मुंबई असेल, जे काही महिलांचं दुःख होतं, जे काही शेतकऱ्यांचं दुःख होतं, तरुणांचं दुःख होतं, गरिबांचं, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांचं दुःख होतं, या सगळ्यांना त्यांनी समजून घेतलं आणि त्याच्या आधारावर कदम साहेब आपण एवढे वर्ष राजकारणामध्ये आहात, पण या पद्धतीचा जाहीरनामा आतापर्यंत कुठल्याही पक्षाने काढला नाही ज्या पद्धतीचा आज हा जाहीरनामा इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेसने काढलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही व्यक्तिगत लाभाच्या योजनेमध्ये येणारच, पण मराठवाड्यामध्ये विशेष करून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला. मराठ्यामध्ये धनगरांच्या आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जनगणना करू, जातीनिहाय जनगणना करू आणि ही जनगणना जी आहे ती त्याची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक केली जाईल. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक जेव्हा जनगणना होते त्यावेळेस मराठा समाजामध्ये आमचे गरीब लोक आहेत, जे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक कमजोर आहेत, त्याला आरक्षणाच्या छायेखाली आणलं. धोंडे साहेबांनी सांगितलं की फसवणूक आहे आणि त्याच्यासारखा खोटाडा माणूस नाही मानकडे, त्याच्यासारखा खोटाडा माणूस नाही या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश करण्याचं काम कधी कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसने केलं. हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र होता. या शाहू फुले आंबेडकर त्या महाराष्ट्राचं जे काही राजकीय समीकरण होतं त्या समीकरणाला छेद लावण्याचं पाप केलं. सावित्रीबाईला त्यावेळेचे ते राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी, सावित्री आईच्या बद्दलचं घाणेरडं वक्तव्य त्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, शाहू महाराजांच्या बद्दल, महात्मा ज्योतिबा फुलांच्या बद्दल या मंत्रिमंडळाच्या अर्ध्यापेक्षा जास्त मंत्र्यांनी खालच्या लेवलवर बोललेले आहे. यांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातच गेलं गेलं नाही. अशा पद्धतीचं हे लोक वागतात. तसं हे अमरपट्टा घेऊन आलेले आहेत आणि अमरपट्टा घेऊन आलेल्या सारखं नरेंद्र मोदी असेल किंवा महाराष्ट्रातलं सरकार असेल हे त्या पद्धतीने वागताना आपण पाहतोय. आणि म्हणून आज ही निवडणूक जनतेने अंगावर घेतली. हे नेत्यांनी आम्ही किती भाषण केलं तरी लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की हे ज्या पद्धतीने बीजेपी वाले प्रचार करतात की तुमचं मत मोदीला पाहिजे, तुमचं मत मोदीला पाहिजे असं हे म्हणतात, त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की महागाईला आम्ही मतदान करायचं? नरेंद्र मोदी म्हणजे महागाई, नरेंद्र मोदी म्हणजे बेरोजगारी, नरेंद्र मोदी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारं एक तानाशाह सरकार. नरेंद्र मोदी म्हटलं तर या देशामध्ये गरिबी वाढवणारं नरेंद्र मोदीचं सरकार. या नरेंद्र मोदीला तुम्ही मतदान करणार? आखरी या भ्रष्टाचारी व्यवस्थेनं काय काय चमत्कार केले या 10 वर्षात? या नरेंद्र मोदीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आर्थिकरण होतं ते बदलवलं.
आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण असं होतं की मोठ्याकडून टॅक्स घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत ते पैसे पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था केली. काँग्रेसने 60 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर आर्थिक धोरणाच्या आधारावर हा देश पुढे नेण्याचं काम केलं. ज्या देशामध्ये सुई निर्माण होत नव्हती त्या देशामध्ये सुईपासून रॅकेट निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं. शाळा नव्हत्या, दवाखाने नव्हते, रस्ते नव्हते. त्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या देशामध्ये फक्त 50 गावात लाईट होते, फक्त 50 गावात. पिण्याचं पाणी नव्हतं, नदी नाल्याचं पाणी आपण पित होतो. अशा या परिस्थितीमध्ये देश महासत्ताक बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाच्या आधारावर काँग्रेसने केलं. पण बहुमताचं सरकार 2014 मध्ये नरेंद्र मोदीचं आलं. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटी आणलं. आणि हा जीएसटी आणून तुमच्या आमच्या जवळचे पैसे, मेहनत करणाऱ्या गरीब, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या गरीब माणसाचे पैसे, शेतकऱ्याचे पैसे, बेरोजगाराचे पैसे घेऊन कोणाच्या घरी नेऊन टाकले? अदानी अंबानीच्या घरी. अदानी अंबानीच्या घरी नेऊन टाकले. धोरण बदलवलं, आर्थिक धोरण बदललं. या माध्यमातून तुम्हा आम्हाला सगळ्यांना गरीब बनवायचं आणि दुसरं जिल्हा परिषदाच्या शाळा बंद करायच्या, आमच्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, गरिबांच्या मुला मुलींना पुढच्या काळात शिक्षण नको अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचं काम भाजप करते आहे. म्हणजे आमच्याजवळ ना शिकलो पाहिजे ना पैसा नाही राहिला पाहिजे, म्हणजे आम्ही लोक उद्या गुलाम झालो पाहिजे ही परिस्थिती या देशामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये मोदींनी परवा सांगितलं, एका टीव्ही इंटरव्ह्यू दिला त्यांनी सांगितलं की ह्याचा ट्रेलर होता सिनेमाचा, आता तर सिनेमा आहे. आता सिनेमा काय बाकी राहिला? रेल्वे विकून झाली, सगळे सार्वजनिक उपक्रम देशातले विकून झाले, तुम्हा आम्हाला कंगाल करून झालं. आता तुमचा जो त्यांचा सिनेमा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे ते आता संपवायचं म्हणजे सिनेमाच संपला. लोकशाहीचा सिनेमा संपवण्याचा पाप हे 400च्या पार नाही, हे 420 करण्यासाठी, हे पुन्हा तुम्हाला मत मागण्यासाठी भाजप आलेली आहे. त्याला जागा दाखवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागणार. आणि वसंतराव चव्हाण सारख्या एका सुसंस्कृत व्यक्तीला आपल्याला या ठिकाणी पंचायत मतदान चिन्हावर मतदान करून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्याला निवडून पाठवायचं. मित्र, आमदार गायबाचं जाऊ द्या, त्याला कसं आहे त्याचा इलाज मी करेल. माझं नाव नाना पटेल आहे. तुमच्यामुळे आणि काँग्रेस पक्षामुळे आमदार आणि त्यांना त्याची किंमत नसेल, त्याला लोकशाही माहिती नाही ना. एका तानाशा ऐकलाय, नांदेडचा तानाशा होता. हे कोणीच लोक काँग्रेसचं सोडून गेले नसते. हो, नवदेशात कदम पासून सगळे लोक हे भोसीकर साहेब काय काय अजून हे कोणी काँग्रेस सोडून गेले नसते. त्याच्यामुळेच गेले. कावळा पळाला तर सगळे लोक इकडे आले. हा, मूळ मुद्दा आहे की त्यालाही समजत नसेल तो त्याचा विषय. पण मूळ प्रश्न आहे की त्याचं खावं त्याचं गावं. पण आता त्याला नाही गाता येत असेल तर तो त्याचा भाग आहे. आमच्याकडे जबरदस्ती नाही आहे, आमच्याकडे ईडी नाही, आमच्याकडे दुसरा इलाज आहे. असा इलाज करू की, आणि इलाज देगलूरवाल्यांनाच करायचा आहे. मला ताकद दिली, इलाज तुम्हाला करायचा. उद्यापासून आतापासून त्यांना आपल्या काँग्रेसचा प्रचार त्यांनी करावा. नाही केला तर माझं भरपूर इलाज आहे. हे कशासाठी? आता तुम्ही म्हणाला, आपल्याला माहित आहे की खानापूर जो आपला आहे तिथं आपलं कॉटन मिल होतं सहकारी तत्वाचं MIDC मध्ये. आता जसे हे लोक बीजेपीत गेले, जे सहकारी तत्वाचं कॉटन मिलचे प्लॉट पडले आणि ते विकायला चालू केलं. म्हणजे किती बदमाश लोक आहेत त्यांना. पैशाची केवढी हवा आहे. पैशासाठीच ईडी लागली, पैशासाठीच ते आदर्श झाले. आदर्श नावालाही बदनाम करून टाकलो. पैशासाठी
ईडी लागले, देशासाठी आदर्श झाले आणि तरी सुद्धा सहकारी तत्वाच्या कॉटन मिलची जागेचं फ्लॅट करून विकतात. ठीक आहे, हे मी तुम्हाला आतापासून सांगतो, नरेंद्र मोदीचं सरकार आता काही येणार नाही. 4 जूनला नरेंद्र मोदीचं सरकार झोली लेके आया था, झोली लेके जाएगा हे ठरलेलं आहे. आणि 4 जूनच्या नंतर महाराष्ट्रातही सरकार पडणार आहे. हे काही आता हे बेईमानाचं सरकार राज्यातही जाणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ना, सहकारी तत्वाच्या जमीन विकणं, प्रॉपर्ट्या विकणं, तिकडे ईडीसाठी तिकडे गेले. आमच्याजवळ मग खूप बीडी आहे, आम्ही पण बीडी लावतो. आमचं पण ठरलेला कार्यक्रम. जेवढे बेईमान आहेत, जे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले, जे शरद पवार साहेबांना सोडून गेले आणि जे आमच्या काँग्रेसमधून सोडून गेले, सगळ्यांना कमल किशोर साहेब मी तुम्हाला सांगतो, जबाबदारी माझ्याकडेच राहणार आहे याचा इलाज करायचा. तर मी आपल्याला सांगतो की जाऊ द्या, मला त्यांच्याशी नाही, मला तुम्हा लोकांना आम्ही काय देणार ते बोलतोय. मी तुम्हाला सांगतोय की नरेंद्र मोदी 1 नंबरचा बनिया माणूस, 1 नंबरचा. त्यांनी काय केलं की जीएसटी कायदा आणला. आम्हाला कसा बनी आहे आपल्या लक्षात असेल की शेतकऱ्याला कसं लुटलं त्यांनी. पहिले सांगतो तुम्हाला की त्यांनी काय केलं की जीएसटीच्या माध्यमातून समजा तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर त्याला 18% जीएसटी आणला. तुम्हाला मोटार पंप घ्यायचे असेल त्याला लागणारं सामान असेल त्याला 18% जीएसटी आणला. बियाणं असेल, औषधी असेल, खत असेल. आपल्या लक्षात असेल की 2014 मध्ये DAPची खताची पोतळी ही 450 रुपयाची होती, आता ती गेली 1400च्या पार. आणि आता तो तुम्हाला काय करतो की या सगळ्या याच्यातून म्हणजे 2 एकराचा शेतकरी असेल तर त्याच्याकडून 1 लाख रुपये वसूल करतो. 1 लाख रुपये 18% जीएसटी मध्ये किती पैसे होतात त्याचा अंदाज बांधा. डिझेल होतं आपला 55 रुपये, डिझेलची किंमत झाली 100 रुपये. म्हणजे तुम्हाला लुटते कसं तुम्हाला त्याचा अंदाज बघा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला देते वर्षाचे 6,000 रुपये. नरेंद्र मोदीनं आम्हाला 6,000 रुपये पाठवले म्हणून आपला कास्तकार, गरीब कास्तकार उभा होतो, मला 6,000 भेटले. आणि तुझ्याजवळ 1 लाख रुपये नेलेत ना, तुझ्या खिशे कापले बस स्टँडवर. पहिले बस स्टँडवर खिशे कापणारे लोक राहायचे. नरेंद्र मोदीनं तुमच्या व्यवहारातूनच पैसे कापायला लागले. 1 लाख रुपये गेले, 6,000 पाठवले. 6,000 नंतर तुमच्या पोरांनी बँकेमध्ये अर्ज केला कर्ज घ्यायला 10,000चं 15,000चं, तर त्याला आधार कार्ड जोडावं लागतं, इन्कम टॅक्सचं कागद जोडावं लागतं, घराचे कागद जोडावं लागतात. जसं आधार कार्ड तुम्ही बँकेत जोडला तर ते मोदीला माहित होतं, मोदी कलेक्टरला सांगते आणि तहसीलदार तुम्हाला पत्र पाठवते की आतापर्यंत मोदीचे जेवढे पैसे घेतले ते पैसे वापस करा. करताय का नाही? मग आहे का नाही बनिया? 1 नंबर बनिया आहे. म्हणजे आखरी आपले पैसे लुटले आणि आपल्याला 6,000 देते आणि आपल्या लोकांना वाटतं की तो 6,000 पाठवतो. याच्यामध्ये आपण गॅरंटीमध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्हाला आम्ही तर पैसे देऊ, पण हे जे जीएसटी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या याच्यावर लागलेली आहे, ट्रॅक्टरवर असेल, मोटार पंपावर असेल, त्याला लागणारे सामान असेल, खत असेल, बियाणं असेल, औषध, ती सगळी जीएसटी रद्द करण्यात येईल. म्हणजे तुमचं हे सगळं 1 लाख रुपये तुमचा जो लुटून देतोय वर्षाचं, ते तुमचं एकूण माफ. आमच्या महिलांना दर वर्षाला 1 लाख रुपये दिले जाणार महिलांसाठी. 1 लाख रुपये दर वर्षात. आता यांनी साड्या पाठवल्या कंट्रोलच्या दुकानात. आहे का कामाच्या? कामाच्या आहेत का? आणि केवढ्याची साडी आहे माहिती आहे? सरकारने घेतलेली ही साडी आहे 2,000 रुपयाची.
2000 रुपयाची साडी आहे, त्याच्यातही भ्रष्टाचार हल्ला आहे ना एकनाथ शिंदेच्या आणि फडणवीसच्या सरकारनं तुमच्या नावानं गरीबाच्या नावानं 2000च्या साडीची की आता तुम्हाला पाहिलं तर बाजारात 25 रुपयाला विक्रीला नाही भेटणार पैसे. म्हणजे तुमच्या नावानं पैसे खाल्लेत, गरीब महिलांच्या नावानं पैसे खाल्लेत. त्याचप्रमाणे आमचे शिकलेले मुलं मुली आहेत, त्यांना जसं ग्रॅज्युएट झाला मुलगा मुलगी त्याला 8,500 रुपये दर महिन्याला स्टायपन दिलं जाणार. 30 लाख कर्मचाऱ्यांचे पद केंद्रात आहे ते भरले जाणार आणि त्याच्यातही समजा झालं नाही तर मुलांना मुलींना कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर बिनव्याजी पैसे देऊन त्यांना उद्योगपती बनवण्याचं स्वप्न सुद्धा आपण याच्या गॅरंटीमध्ये पाहिजे. शेतकऱ्यांसाठी MSP लागू करण्याचं जे नरेंद्र मोदीनं आमच्या शेतकऱ्यांना फसवलं. आज आपण पाहिलं असेल की निवडणुकीच्या पहिले दिल्लीला जेव्हा शेतकरी यायला निघाला तर दिल्लीच्या सीमेवर खिळे काढले गेले. जसं इंग्रज वागायचे तसं नरेंद्र मोदीचं सरकार वागलं. शेतकऱ्यांनी ते खिळे उकरून फेकले, दिल्लीकडे ते रवाना झाले. तर नरेंद्र मोदीने आदेश दिला की याच्यावर गोळ्या मारा. आपल्या शेतकऱ्यांना गोळ्या मारल्या, आपले शेतकरी त्या ठिकाणी मृत्यू पावले, शहीद झाले. पण नरेंद्र मोदीने MSP लागू नाही करायची अशी व्यवस्था केली. राहुल गांधी तिथं गेले. राहुल गांधीने सांगितले की आमचं सरकार आलं, आम्ही MSPचा कायदा आणू आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 भाव देण्याची आमची राहणार. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज आता सरकार आलं तर पहिले शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल आणि कर्ज माफ तर केलंच जाईल, पण त्यासाठी एक समिती बनवली जाईल. ती संविधानिक समिती राहील, त्याला आयोग म्हणतो आपण. त्या आयोग ज्या भागात कधी दुष्काळ पडले ते आयोग जाईल आणि या आयोगाच्या माध्यमातून तपासणी केली जाईल आणि त्या तपासणीच्या आधारावर दुष्काळ आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं झालं तर त्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचं, म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी करा अशी मागणी करायचं कारण नाही, त्याला न्याय देण्याची भूमिका सुद्धा याच्यामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की पीक कर्ज, आपला पीक विमा जो आहे आपला, पीक विम्यामध्ये आता हे सांगतात की आम्ही 1 रुपया तुमचा विमा भरला. 1 रुपयात विमा नाही भरलाय. GST ला तुमचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत जातो त्या पैशातून 3,500 कोटी रुपये नरेंद्र मोदीचे मित्र जे आहेत पीक विमा कंपनीवाले त्यांना यांनी दिले. आणि आपल्या इथं आज दुष्काळ पडून सुद्धा अनेक भागात दुष्काळ पडला, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पण आपल्याला पीक विमा लागू झाला नाही. यामध्ये असं सांगण्यात आलं की ही गॅरंटी देण्यात आली की आपल्याला या पीक विम्याच्या धोरणाचा बदल केला जाईल आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. 30 दिवसाच्या आत त्याला पीक विमा मिळाला पाहिजे, कंपन्याला फायदा होता कामा नये, ही काळजी घेतली जाईल. या पद्धतीची व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे. गरीब माणूस जो हातात कमवणारा खाणारा आहे त्याला 400 रुपये रोज मिळालेच पाहिजे. रोजगाराची गॅरंटीचा या ठिकाणी भूमिका मांडली गेलेली आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आरोग्य कायदा याची अंमलबजावणी केली जाईल. आज आपण पाहतो की कोरोनाच्या नंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये, आज हार्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात, जे तंबाखू सिगरेट बिडी पित नाही त्यांनाही कॅन्सर व्हायला लागला, दम्याचा त्रास सुरू झाला, हातपाय दुखण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याचं मूळ कारण आहे की नरेंद्र मोदीनं ज्यावेळेस कोरोना आपल्या देशात आणला, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो की नरेंद्र मोदीने कोरोना या देशात आणला. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं की चीनमध्ये हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे हा आपल्या देशात येऊ नये, हा संसर्ग रोग आहे, त्यासाठी देशाच्या सीमा सील करा. जे विदेशातून लोक येतात त्यांना काय कोरोना असेल तर त्यांना कोरोना दुरुस्त करून त्यांना आपल्या देशात येऊ द्या, अशा पद्धतीचं पत्र होतं. पण यांनी सांगितलं की आमच्या देशाच्या लोकांना कोरोनाच होत नाही. आपल्या देशात कोरोना आला आणि मग ताटं वाजवा, दिवे पेटवा, अशा पद्धतीच्या मनगडत कहाण्या देशाचा प्रधानमंत्री आपल्याला सांगत बसला आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि त्या माध्यमातून
मग जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आणि मग लस काढली, त्याला वॅक्सिनेशन आपण म्हणतो. या वॅक्सिनेशन मध्ये ज्या वॅक्सिनेशन आपल्याला दिल्या त्या वॅक्सिनेशनचे परिणाम आता आपल्याला भोगावं लागतात. एका श्रीमंत कुटुंबातले 3 लोक तरुण मेले, त्यांनी त्याचं पोस्टमॉर्टम केलं आणि पोस्टमॉर्टम मध्ये निघालं की त्या वॅक्सिनेशनचे इफेक्ट आता तुम्हाला जाणवत आहे.